Dear students, this is our third lecture of scalars and vectors. In second lecture, we have discussed graphical representation of vector and different types of vectors. त्याच्यामध्ये आपण null vector means zero vector, parallel vectors, anti-parallel vector, negative vector, equal vector, unit vector अशा different टाइप्स ऑफ वेक्टरच्या डेफिनेशन स्टडी केलेल्या आहेत. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर ह्या लेक्चरमध्ये ह्या टॉपिक मधला अतिशय महत्त्वाचा एक पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर. आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चर आपल्याला जायचं आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर अँड मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. तर ॲडिशन म्हटलं की ऑलरेडी आपल्याला ॲडिशन माहित आहे. ॲडिशन ऑफ स्केलर आपण कशी करतो, तर फॉर एक्झाम्पल मास इज अ स्केलर क्वांटिटी आणि मासची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 5 kg शुगर प्लस 5 kg शुगर, तर आन्सर काय येणार 5 + 5 10. म्हणजे स्केलरचे ॲडिशन करताना डायरेक्शनचा विचार करण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट आपण लॉज ऑफ अल्जिब्रा त्याला अप्लाय करू शकतो. जसे आपण ॲडिशन अल्जिब्रामध्ये करतो 5 + 5 = 10, तशीच ॲडिशन आपण इथं स्केलरमध्ये करणार आहे. पण वेक्टरमध्ये मात्र ॲडिशन करताना डायरेक्शनचा विचार करावा लागतो. 5 न्यूटन फोर्स प्लस 5 न्यूटन फोर्स, आन्सर 10च येईल. 10च येईल आपण सांगू शकत नाहीये. आन्सर 10 आणि 0 मध्ये काही येऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन डायरेक्शन्स ऑफ द वेक्टर्स. आणि त्यामुळं वेक्टरची ॲडिशन करण्यासाठी आपण पर्टिक्युलरली 3 लॉज आपल्याला स्टडी करायचे आहेत. ग्राफिकली ॲडिशन करण्यासाठी 3 लॉज स्टडी करायचे आहेत. मॅथमॅटिकली ॲडिशन कशी करायची, न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युला कुठला यूज करायचा, त्यासाठी ह्या 3 टाइप्स नंतर एक डेरिव्हेशन आपल्याला घ्यावं लागणार आहे. एक डेरिव्हेशन तर आपला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, जो बऱ्याच टॉपिक मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तो फॉर्म्युला आपला यूज होतो. तर सुरुवातीला तुम्हाला मी हे सांगायचं राहिलेलं आहे. बघा, हा जो टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे, तर आतापर्यंत जेव्हापासून नीट एक्झाम सुरू झालेली आहे तेव्हापासून ह्या टॉपिकवर डायरेक्टली क्वेश्चन्स कधी विचारला गेलेला नाही आहे. म्हणजे ॲडिशन करा, वेक्टरची सबस्ट्रॅक्शन करा. पण हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्या टॉपिक मधल्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला बाकीच्या काही टॉपिक्स मध्ये, उरलेल्या टॉपिक्स मध्ये यूज करायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल क्रॉसिंग ऑफ रिव्हरचे प्रॉब्लेम्स असतील किंवा रेन अम्ब्रेला प्रॉब्लेम असेल, तर असे बरेचसे ऍप्लिकेशन लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला स्केलर वेक्टर मधला कन्सेप्ट यूज करायचे आहेत. त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण ॲडिशन स्टार्ट करूया. हाऊ वेक्टर्स आर ॲडेड. सो वेक्टर can be completely represented by its magnitude unit as well as direction. आता ॲडिशन करताना, वेक्टरचे ॲडिशन करताना कंडिशन काय बघा, द वेक्टर्स ऑफ सेम टाइप कॅन बी ॲडेड, वेक्टर्स ऑफ डिफरंट टाइप कॅनॉट बी ॲडेड. सेम टाइप म्हणजे मला काय म्हणायचं आहे, द वेक्टर्स हॅव्हिंग सेम फिजिकल क्वांटिटी कॅन ओनली ॲडेड टू इच अदर. दोन वेक्टरचे ॲडिशन कधी करू शकतो आपण, दोन वेक्टर हे सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत असतील तरच आपण ॲडिशन करू शकतो. म्हणजे फोर्सचे ॲडिशन आपण फोर्स मध्ये करू शकतो, व्हेलॉसिटीचे ॲडिशन आपण व्हेलॉसिटी मध्ये करू शकतो. कळतं का बघा, ठीक आहे. त्यानंतर आणि कोणते कोणते वेक्टर्स आहेत, तर आपण डिस्प्लेसमेंटचे ॲडिशन डिस्प्लेसमेंट मध्ये करू शकतो, मॅग्नेटिक फील्डचे ॲडिशन मॅग्नेटिक फील्ड मध्ये करू शकतो. फोर्सचे ॲडिशन आपण फोर्स मध्ये करू शकतो, पण फोर्सचे ॲडिशन आपण व्हेलॉसिटी मध्ये करू शकत नाही आहे. म्हणजे डिफरंट फिजिकल क्वांटिटी असलेले वेक्टर्स आपण ऍड करू शकत नाही आहे. फक्त सेम फिजिकल क्वांटिटी असलेले वेक्टर्स आपण ऍड करू शकतो. त्यामुळे ह्या पुढच्या 3-4 डेफिनेशन्स मध्ये हा वर्ड येईल, वेक्टर्स ऑफ सेम टाइप. सेम टाइप म्हणजेच काय, सेम फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट वेक्टर फोर्स असेल तर सेकंड वेक्टर सुद्धा फोर्स असायला पाहिजे. फर्स्ट वेक्टर व्हेलॉसिटी असेल तर सेकंड थर्ड वेक्टर सुद्धा व्हेलॉसिटी असायला पाहिजे. सो व्हेलॉसिटी कॅन बी ॲडेड इनटू व्हेलॉसिटी अँड फोर्स कॅन बी ॲडेड इनटू फोर्स. तर फर्स्ट आपण त्या लॉजला जाण्यापूर्वी सिंपल ॲडिशन कशी करायची बघूया. तर समजा दोन वेक्टर्स पॅरलल आहेत, त्याला आपण वेक्टरचं रिप्रेझेंटेशन बघितलं. वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट लाईन. सपोज दिस इज अ वेक्टर ए बार, हा फर्स्ट वेक्टर आहे ए बार विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स राईट. याचं मॅग्निट्यूड एवढं आहे आणि डायरेक्शन या डायरेक्शनला आहे, ठीक आहे, म्हणजे टुवर्ड्स राईट आहे. आणि याचं समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया. हा फोर्स आहे, ए बार हा फोर्स आहे, त्याची डायरेक्शन इकडे आहे. आणि हा फोर्स किती आहे, तर ए बार इज इक्वल टू 5 न्यूटन. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण हा वेक्टर कन्सिडर केला. दिस इज अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड 5 युनिट न्यूटन, डायरेक्शन टुवर्ड्स ईस्ट. हे कन्सिडर केलं आहे आपण. आता सेकंड वेक्टर घेऊ आपण. समजा हा सेकंड वेक्टर घेतला. दिस इज सेकंड वेक्टर, हा बी बार आहे. सेकंड वेक्टर बी बार, हा पण फोर्सच पाहिजे तर आपण ऍडिशन करू शकतो. हा बी बार सुद्धा फोर्स आहे. आपण इथं नोटेशन एफ बार आणि इथं F1 बार F2 बार पण घेऊ शकतो. नोटेशन तुम्ही काही घ्या. देयर शुड बी अ एरो ऑन द हेड. हा एरो काय इंडिकेट करतो की हा वेक्टर आहे इंडिकेट करतो. आणि हा बी बार समजा असा आहे, बी बार इज इक्वल टू 8 न्यूटन.
फर्स्ट वेक्टर घेतला आपण 5 न्यूटन, सेकंड वेक्टर घेतला 8 न्यूटन आणि या दोन वेक्टरची मला ऍडिशन करायची आहे. आता दोन वेक्टर सेम डायरेक्शनला असतील, वी कॅन ऍड देम डायरेक्टली त्याची ऍडिशन करायची. तर ग्राफिकली करायची आहे. तर समजा ही जी लाईन आहे, ही फर्स्ट लाईन आहे. आपण थोडंसं आन्सर सिम्प्लिफाय करण्यासाठी असं करूया की हे 6 न्यूटन घेऊया, ग्राफिकली आपल्याला ऍड करायचं आहे, आणि हे 8 न्यूटन घेऊया. आता मला ग्राफिकली हे ऍड करायचं आहे. तर समजा मी 2 सेंटीमीटरची लाईन घेतली, ही 2 सेंटीमीटरची लाईन घेतली. तर ही 2 सेंटीमीटरची लाईन म्हणजे एका सेंटीमीटरला किती व्हॅल्यू आली? 3 न्यूटन. आता समजा आपण डायरेक्टली पण सो कन्सिडर, आपण एक वेक्टर कन्सिडर करूया. सपोज दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार इज इक्वल टू 5 न्यूटन. म्हणजे आपण इथं फोर्स हा वेक्टर कन्सिडर केला, याचं नोटेशन मी ए बार मांडलेलं आहे. 5 इज द मॅग्निट्यूड, न्यूटन इज द युनिट अँड डायरेक्शन इज टुवर्ड्स ईस्ट. हा फर्स्ट वेक्टर आहे. 5 च्या ऐवजी आपण काय घेऊया, इथं 4 न्यूटन घेऊया. सो 4 न्यूटन. आणि समजा सेकंड वेक्टर घेतला आपण, हा सेकंड वेक्टर आहे. सपोज इट इज 8 न्यूटन और वी कैन टेक 6 न्यूटन. हा 6 न्यूटन फोर्स आहे बी बार इज इक्वल टू 6 न्यूटन ऍक्टिंग टुवर्ड्स ईस्ट. या दोन्हीमध्ये काय चेंज आहे, तर मॅग्निट्यूड वेगळा आहे, युनिट सेम आहे, म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी आहे. सेम फिजिकल क्वांटिटीची आपण ऍडिशन करू शकतो. डायरेक्शन सेम आहे, तर डायरेक्शन सेम असेल तर जशी आपण स्केलरची ऍडिशन करतो तशी आपण याची पण ऍडिशन करू शकतो. सो डायरेक्टली दे कॅन बी डायरेक्टली ऍडेड इफ वेक्टर्स आर डायरेक्टेड इन द सेम डायरेक्शन. If the two or more vectors are having same direction, they can be directly added to each other. म्हणजे 6 + 4 किती येणार? 10. तर या दोन्हींचे ऍडिशन केल्यानंतर जो वेक्टर येणार, ज्याला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणणार, ऍडिशन केल्यानंतर जे फायनल आन्सर येतं त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. त्या रिझल्टंट वेक्टरचा आन्सर काय असणार आहे? रिझल्टंट फोर्स समजा मी आर बार घेतला, नोटेशन आपण आर बार घेऊया, आर बार. तर याचा आन्सर यायला पाहिजे 4 + 6 म्हणजे 10 न्यूटन. म्हणजे मला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचा आहे, रिझल्टंट वेक्टर सुद्धा ग्राफिकली रिप्रेझेंट करायचा आहे. तर ह्या दोन्हींची जी डायरेक्शन असेल त्याच डायरेक्शनला हा वेक्टर असेल, असा असेल. त्याची लेंथ किती असेल बघा, तर एका सेंटीमीटरची किंमत किती घेतली आपण? 2 न्यूटन घेतले. 4 न्यूटन साठी 2 सेंटीमीटरचा मी एरो काढलेला आहे. 6 न्यूटन साठी मी 3 सेंटीमीटरचा काढलेला आहे. तर 10 न्यूटन साठी किती काढायला लागेल आपला? 5 सेंटीमीटरचा. समजा हा 5 सेंटीमीटरचा आहे. 1 2 3 4 अँड 5. तर इथं हा आर बार जो आहे, आर बार इज इक्वल टू 10 न्यूटन. त्याच्यामध्ये तुम्ही एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवा की दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्याची आपण डायरेक्टली ऍडिशन करू शकतो. आता समजा दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शनला असतील, फॉर एक्झाम्पल असंच एक्झाम्पल घेऊ आपण. समजा फर्स्ट वेक्टर टुवर्ड्स ईस्ट आहे आणि सेकंड वेक्टर टुवर्ड्स वेस्ट आहे. ह्या दोन डायरेक्शन्स आहेत आणि याची मला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन म्हणजे ऍक्च्युअली ते सबट्रॅक्शन असणार, बिकॉज टू वेक्टर्स आर डायरेक्टेड एक्झॅक्टली इन द अपोजिट डायरेक्शन. एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे अँटी पॅरलल वेक्टर्स असतील आणि याची तुम्हाला ऍडिशन करायची असेल किंवा सबट्रॅक्शन करायचे असेल तर ह्याचा जो रिझल्ट येणार आहे त्यातला जो मोठा वेक्टर असेल तर 4 न्यूटन आणि 6 न्यूटन मधला मोठा वेक्टर कुठला आहे, ज्याचा मॅग्निट्यूड जास्त आहे, तर हा 6 न्यूटन आहे. तर रिझल्टंटची डायरेक्शन इकडेच येणार. ज्या मोठ्या वेक्टरची जास्त मॅग्निट्यूडच्या वेक्टरची जी डायरेक्शन असते त्याच डायरेक्शनला रिझल्टंट वेक्टर येईल आणि दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन अँटी पॅरलल वेक्टर्स असतील तर दोन्हीमध्ये सबट्रॅक्शन होते. सो 6 - 4 = 2 म्हणजे ह्या दोन्हींचा जो रिझल्टंट येणार आहे तो फक्त 2 न्यूटनचा येणार. सो आर बार इज इक्वल टू 2 न्यूटन विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स वेस्ट. ह्यामधला मोठा वेक्टर असेल त्याची डायरेक्शन आणि रिझल्टची डायरेक्शन काय असणार आहे, सेम असणार आहे आणि दोन्ही मधला जो डिफरन्स असेल तेवढ्या मॅग्निट्यूडचा वेक्टर तयार होणार. सो याच्यावर आपण दोन कन्क्लुजन काय करू शकतो. इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर they can be directly added, and if two vectors are anti-parallel to each other they can be directly subtracted. Parallel असतील तर डायरेक्ट ऍडिशन होते स्केलर सारखी आणि अँटी पॅरलल एक्झॅक्टली अँटी पॅरलल असतील तर डायरेक्टली सबट्रॅक्शन होते स्केलर सारखं. पण दोन वेक्टर एक्झॅक्टली पॅरलल किंवा एक्झॅक्टली अँटी पॅरलल नसतील तर मात्र तुम्हाला डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन करता येत नाहीये. त्यासाठी कंपल्सरी आपल्याला 3 रूल्स स्टडी करायचे आहेत. Triangle law of vector addition, or we can use parallelogram law of vector addition,
किंवा तिसरा एक रूल आपल्याला स्टडी करायचा आहे, पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. लक्षात येते का बघा, वेक्टरचे ऍडिशन करण्यासाठी वेक्टर हे सेम टाईपचे पाहिजेत, म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजेत. वेक्टर्स जर पॅरलल असतील तर डायरेक्टली ऍड करायचे, वेक्टर्स जर असे अँटी पॅरलल असतील तर डायरेक्टली दोन्हीमध्ये काय झाली बघा, सबस्ट्रॅक्शन झाली. पण दोन वेक्टर एक्झॅक्टली पॅरलल नसतील आणि एक्झॅक्टली अँटी पॅरलल सुद्धा नसतील तर मात्र ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी रूल्स यूज करावे लागतील, वेक्टर ऍडिशनचे लॉज यूज करावे लागतील. त्यामुळे फर्स्ट लॉ आपण आता स्टडी करतोय, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. सो व्हॉट इज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन? फर्स्ट लॉ आपण ऍडिशनचा स्टडी करतो, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ग्राफिकली दोन वेक्टरची ऍडिशन कशी करायची बघा. फर्स्ट मी डायग्राम काढतो. सपोज द फर्स्ट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय दिस स्ट्रेट लाईन, दिस इज ए बार. समजा हा फोर्स आहे, इथून पुढं एक्झाम्पल मध्ये वेक्टर म्हणजे तुम्ही फोर्स कन्सिडर करा, मला पटकन समजण्यासाठी कुठलाही वेक्टर घेऊ शकतो. वेक्टर बऱ्याच टाइपचे वेक्टर्स, बऱ्याच फिजिकल क्वांटिटी वेक्टर आहेत. फॉर एक्झाम्पल फोर्स आपण घेतलेला आहे, इम्पल्स घेतलेला आहे, टॉर्क घेतलेला आहे, मोमेंटम हा वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, वेलोसिटी वेक्टर आहे, कोणताही कन्सिडर करा. समजा हा फोर्स आहे, हा याची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड आहे आणि एरो हेड म्हणजे डायरेक्शन आहे. आपण सुरुवातीला फर्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं आहे. सो दिस इज द फर्स्ट वेक्टर रिप्रेझेंटेड बाय ए बार और दिस स्ट्रेट लाईन. ह्याला काय म्हणायचं, या पॉइंटला काय म्हणायचं ना बघा, हा जो पॉइंट जिथं वेक्टर स्टार्ट होतो त्याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज अ ओरिजिन ऑफ वेक्टर, दिस इज कॉल्ड एज अ टर्मिनस ऑफ वेक्टर. हे काय सांगावं, हे शब्द तुमच्या डेफिनेशन मध्ये येणार आहेत. दिस इज कॉल्ड एज अ ओरिजिन ऑफ वेक्टर आणि दिस इज कॉल्ड एज अ टर्मिनस ऑफ वेक्टर. एक वेक्टर आपण रिप्रेझेंट केला. समजा मी सेकंड वेक्टर घेतो. सपोज द सेकंड वेक्टर इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. हा सेकंड वेक्टर आहे बी बार, त्याची लेंथ एवढी आहे आणि डायरेक्शन मात्र इकडे आहे. ह्याचा अर्थ तुम्ही काय कन्सिडर करायचं की आपण एक बॉडी ठेवलेली आहे, त्या बॉडीवर मी इकडे एक फोर्स अप्लाय केला, त्याचा मॅग्निट्यूड एवढा आहे, आणि त्याच बॉडीवर ऍट अ टाइम मी दुसरा फोर्स इकडे अप्लाय केला, त्याचं मॅग्निट्यूड ह्याच्यापेक्षा काय आहे, जास्त. लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड. तर एकाच बॉडीवर मी दोन फोर्स अप्लाय केले, एक एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल अप्लाय केला, एक असा तिरका क्रॉस अप्लाय केला, आणि दोन्हींच्या एकत्रित इफेक्टमुळे बॉडी कुठे जाणार आहे, दोन्हींच्या मध्ये कुठे जाणार आपण रिझल्टंट वेक्टर मध्ये बघितलं आहे. आणि तो जो सिंगल वेक्टर आहे या दोन्हीचे ऍडिशन केल्यानंतर येणार त्याला आपण काय म्हणायचं, रिझल्टंट वेक्टर. आणि तो रिझल्टंट वेक्टर आपण कॅल्क्युलेट करायचा म्हणजेच आपण काय करतोय, ऍडिशन ऑफ वेक्टर. क्लिअर होतंय? आता बघा, तर या दोन वेक्टरची मला ऍडिशन करायची ग्राफिकली. कशी करायची बघा. तर हा वेक्टर ग्राफिकली म्हणतो ना मी, ग्राफिकली ह्याची मला ऍडिशन करायची. हा वेक्टर आहे असा ड्रॉ करायचा इथं. फर्स्ट आय एम गोइंग टू डिस्कस द कन्सेप्ट, देन we will define it. डेफिनेशन आपण नंतर तयार करूया, पहिला कन्सेप्ट समजून घ्या, ऍडिशन कशी करायची. तर हा वेक्टर मी तो ड्रॉ केला. तुम्ही म्हणाल तर हा वेक्टर कसा ड्रॉ केला, जेवढी लेंथ याची आहे तेवढ्याच लेंथचा इथं वेक्टर काढला. ह्याची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ठेवली. वेक्टर मध्ये काय असतं, युनिट, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, तिन्ही मध्ये मी काहीही चेंज केलेलं नाही आहे. तर हा वेक्टर ए असेल तर हा सुद्धा काय झाला, ए झाला. लेंथ सेम आहे, कन्सिडर करा, इमॅजिन करायचं. ठीक आहे. सो दिस इज ए बार, सेम डायरेक्शन, सेम मॅग्निट्यूड. आता हा वेक्टर तुम्हाला मी सांगितलं कुठलाही वेक्टर पॅरलल स्लाइड करू शकतो. हा वेक्टर असा स्लाइड केला आपण, दिस वेक्टर कॅन बी स्लाइड इथं आणा, हा वेक्टर इकडे आणा, पॅरलल ठेवायचा. ह्याची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन ठेवायची आणि तेवढीच लेंथ काढायची. वेक्टर बदलत नाही आहे, वेक्टर रिमेन्स अनचेंज्ड व्हेन इट इज स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. कुठलाही वेक्टर जर त्यातला पॅरलल स्लाइड केला विदाउट चेंजिंग इट्स लेंथ, विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन, तर तो बदलत नाही आहे, तो वेक्टर तोच असतो. तर हा बी बार वेक्टर आहे, तुम्ही पॅरलल स्लाइड करतो असा, दिस कॅन बी पॅरलल स्लाइडेड. असा स्लाइड करत 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 हा वेक्टर मी ह्या साइडला आणतो. बघा हा जो वेक्टर आहे तो मी इथं ड्रॉ करतो. सो दिस इज अ वेक्टर बी बार. हा वेक्टर आपला आहे बी बार. म्हणजे ह्या वेक्टरची जेवढी लेंथ आहे तेवढ्याच लेंथचा हा वेक्टर ड्रॉ केला मी, आणि तीच डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शन. हा वेक्टर आणि हा वेक्टर पॅरलल आहे असं इमॅजिन करा. ठीक आहे. आपण अंदाजे थोडंसं ड्रॉ करायला आलोय, थोडासा क्रॉस दिसत असला तरी पण हा पॅरलल इमॅजिन करा. सो दिस इज ऑल्सो बी बार. एनी वेक्टर कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ. आता मी काय केलं, तुम्हाला ज्या दोन वेक्टरची ऍडिशन करायची आहे
ते दोन वेक्टर असे मी सायकलिक ऑर्डर मध्ये अरेंज केले. सायकलिक ऑर्डर म्हणजेच काय, एक संपला की दुसरा स्टार्ट व्हायला पाहिजे. ह्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर. ह्याला आपण काय म्हणणार, टर्मिनस ऑफ फर्स्ट वेक्टर. हा काय आहे, ओरिजिन ऑफ सेकंड वेक्टर. हा काय आहे, टर्मिनस ऑफ सेकंड वेक्टर. एक जिथं संपतो, हा पहिला वेक्टर जिथं संपतो तिथं सेकंड वेक्टर स्टार्ट झालाय. ह्याला म्हणायचं सायकलिक ऑर्डर मध्ये अरेंज करणं, म्हणजेच इन ऑर्डर अरेंज करणं. आउट ऑफ ऑर्डर नाही आहे, इन ऑर्डर, सेम ऑर्डर किंवा सायकलिक ऑर्डर. तर हे दोन वेक्टर मी सायकलिक ऑर्डर मध्ये अरेंज केले विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. दे आर रिप्रेझेंटेड बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगल काय म्हटलं बघा, कारण दोन साइड आहेत आणि की एक मिनिमम साइड आपण ड्रॉ केली तर हा ट्रायंगल तयार होतो ना. फॉर एक्झाम्पल समजा हा फर्स्टचा ओरिजिन आणि सेकंडचा टर्मिनस जर असं मी जॉईन केला, फर्स्टचा ओरिजिन आणि सेकंडचा टर्मिनस मी जॉईन केला तर ट्रायंगल तयार होतो. म्हणजे आपण दोन वेक्टर ज्याची ऍडिशन करायचे आहे त्या दोन वेक्टरला मी कसं अरेंज केलं, दे आर अरेंज्ड बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इन द सायकलिक ऑर्डर. मी ह्या एक्सप्लेनेशन मध्येच डेफिनेशनचं बरंचसं एक्सप्लेनेशन करतो, लक्षात घ्या. ह्या एक्सप्लेनेशन मधून तुम्हाला डेफिनेशन तयार करायचे आहे. हे सगळे वर्ड्स तुम्हाला डेफिनेशन मध्ये यूज करायचे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपंच आहे. लक्षात ठेवा, आय हॅव अरेंज्ड टू वेक्टर्स बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इन द सायकलिक ऑर्डर. आता ही तिसरी जी साइड तयार होते त्याला मी वेक्टर मध्ये कन्वर्ट करतो. समजा ही तिसरी साइड आहे, कुठनं स्टार्ट झाली, ओरिजिन पासून स्टार्ट झाली. ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर कुठं एंड झाली, ऍट द टर्मिनस ऑफ द सेकंड वेक्टर. तर डेफिनेटली तुम्ही ज्यावेळी असं हे ग्राफिकली ड्रॉ कराल, सेम लेंथचे वेक्टर, सेम डायरेक्शन, ट्रायंगल तयार कराल, तर तिसऱ्या साइडची जी लेंथ असणार आहे, ह्याची लेंथ असणार आहे, तिसऱ्या वेक्टरचे जे मॅग्निट्यूड असणार आहे ते 101% तुमचं ह्या दोन्हीची ऍडिशन एवढे आहेत. म्हणजे ग्राफिकली ह्या दोन वेक्टरची ऍडिशन केल्यानंतर जेवढा आन्सर यायला पाहिजे तेवढाच आन्सर बरोबर इथं हा वेक्टर रिप्रेझेंट करतो. त्यानुसार इथं लेंथ तयार होते. म्हणजे हा जो थर्ड वेक्टर आहे हा एक्झॅक्टली आर बार असतो. ह्या दोन्हीच्या ऍडिशनमुळे जे आन्सर येईल तेवढं असतं. सो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ह्या दोन वेक्टरची आर बार इज इक्वल टू ए प्लस बी नाही आहे, ए प्लस बी म्हणजे स्केलरची ऍडिशन झाली, ए बार प्लस बी बार आहे. दोन वेक्टरची ऍडिशन केल्यानंतर जे आन्सर येणार आहे ते बरोबर ह्या थर्ड साइड मुळे रिप्रेझेंट होतं. द थर्ड साइड इंडिकेट्स द रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स. आता आपण म्हणजे बघा, मी आता पुन्हा इथे एक थोडीशी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. समजा ही बॉडी इथे ठेवली मी, ही बॉडी, या बॉडीवर मी पहिला फोर्स इकडे लावला, दुसरा फोर्स कुठे लावलाय मी या बॉडीवर, इकडे लावलाय. म्हणजेच कुठे लावला, इकडे लावलाय असा. ठीक आहे, मग इकडे एक आणि इकडे एक फोर्स असेल तर बॉडी कुठे जाणार, इकडे जाणार ना. त्याच डायरेक्शनला आपला रिझल्टंट आलेला आहे. म्हणजे हा एक फर्स्ट वेक्टर असेल बघा, हा फर्स्ट वेक्टर असेल आणि ह्या बी बारला पॅरलल सेकंड वेक्टर असा, हा पॅरलल वेक्टर आहे. तर या दोन्हींचा रिझल्टंट या दोन्हींच्या मध्ये येणार ना, कळतंय का. समजा हे दोन्ही जर पॅरलल वेक्टर्स असते असे तर डेफिनेटली हा रिझल्टंट सुद्धा असा खाली आला असता. म्हणजेच दोन वेक्टर्सच्या मध्ये आपला रिझल्टंट आलेला आहे. सो दिस आर बार इंडिकेट्स द ऍडिशन ऑफ ए बार अँड बी बार. आता आपण स्टेटमेंट तयार करूया. हे सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठेही एक्झाम मध्ये विचारलं जात नाही आहे. त्याच्यामध्ये थेरीला जर क्वेश्चन विचारला तर फक्त आणि फक्त तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल डिफाईन ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं किंवा हे जे एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं नाही आहे. सो वी हॅव टू स्टेट द ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. याचे डेफिनेशन आपल्याला लिहायचे आहे. तर डेफिनेशन मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. डेफिनेशन तुम्हाला डिफाइन करायचे आहे. सो व्हॉट इज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन? इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, हे विसरायचं नाहीये, सेम टाइप पाहिजे दोन्हींचा. म्हणजे हा फोर्स असेल तर हा फोर्स, ही वेलोसिटी असेल तर ही वेलोसिटी. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्या प्रत्येकाची मी लेंथ दाखवले आणि आरोग्य म्हणजे डायरेक्शन दाखवली. ठीक आहे. सो इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. मी कसे दाखवले ते, बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. कसे टेकन इन, ह्याला काय म्हणायचं, एका पाठोपाठ एक असेल तर सायकलिक ऑर्डर. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन सायकलिक ऑर्डर, then their resultant is represented in magnitude and direction. हा रिझल्टंट सुद्धा काय देतो, मॅग्निट्यूड देतो आणि त्याची डायरेक्शन सुद्धा देतो. रिझल्टंटची डायरेक्शन कुठे, इकडे आहे. सो द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. पुन्हा डिफिनेशन सांगतो बघा. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप
are represented in magnitude and direction by the two sides of the triangle taken in cyclic order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle starting from origin of first vector ending on terminus of second vector. जे रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन कशी आहे ती पण डेफिनेशन मध्ये येणं महत्त्वाचे आहे. तर डायरेक्शन कशी आहे, स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर एंडिंग ऑन टर्मिनस ऑफ सेकंड वेक्टर. सो दिस इज कॉल्ड एज अ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. पुन्हा एकदा डिफाइन करतो, लक्ष द्या. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप are represented in magnitude and direction by the two sides of the triangle taken in cyclic order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of the triangle starting from origin of first vector and ending on terminus of second vector. So this is called as a triangle law of vector addition. तर ग्राफिकली आपण दोन वेक्टरचे अशा पद्धतीने ऍडिशन करू शकतो. जो येणार जी तिसरी साइड आहे त्याची लेंथ बरोबर ह्याच्या ऍडिशन एवढी असते. सो लेंथ ऑफ द थर्ड साइड इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आणि डायरेक्शन कशी असते, स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन ऑफ फर्स्ट वेक्टर अँड एंडिंग ऑन टर्मिनस ऑफ सेकंड वेक्टर. नाउ नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी सेकंड लॉ ऑफ एडिशन ऑफ वेक्टर, पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. फर्स्ट बघितलं आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. दोन वेक्टर ऍड करण्यासाठी आपण ट्रायंगलचा कशा पद्धतीने यूज करू शकतो. आता दोन वेक्टर ऍड करण्यासाठी आपण पॅरलोग्राम लॉ बघायचा आहे. आता फक्त स्टेटमेंट आपण ग्राफिकली बघतोय आपण, याच्यामध्ये एक मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो हाऊ पॅरलोग्राम लॉ कॅन बी युज्ड फॉर द ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. बघा, समजा एक सिंगल वेक्टर घ्या आपण मगाचंच एक्झाम्पल. सो दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार. हा फर्स्ट वेक्टर आहे ए बार, त्याची एवढी लेंथ आहे. दिस गिव्स मॅग्निट्यूड, एरो गिव्स डायरेक्शन. आणि सेकंड वेक्टर सिमिलरली आपण घेऊया. समजा हा सेकंड वेक्टर आहे, मगाच्या प्रमाणच हा सेकंड वेक्टर आहे. दिस इज बी बार. दिस वेक्टर second vector is b bar which is having this amount of magnitude and direction. So these two vectors of same type, दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी आहेत. हा फोर्स आहे, हा पण फोर्स आहे, किंवा हा वेलोसिटी इंडिकेट करतो, हा सुद्धा वेलोसिटी इंडिकेट करतो. सो दीज आर द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांची मला ऍडिशन करायची आहे. कशी करायची आहे, पॅरलोग्राम लॉ ने करायची आहे. तर पॅरलोग्राम लॉ ने कशी ऍडिशन करायची बघा. तर फर्स्ट वेक्टर जसं ट्रायंगल लॉ मध्ये आपण घेतला होता तसा आहे असा घ्यायचा इथं सेकंड डायग्राम मध्ये. म्हणजे ग्राफिकली रिप्रेझेंट करण्यासाठी हा वेक्टर जेवढा मॅग्निट्यूडचा आहे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा वेक्टर मी ड्रॉ केला. सो ए बार इज रिप्रेझेंटेड इन इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल वेक्टर आहे ए बार. हा ए बार घेतला. सो दिस इज ए बार. हा फर्स्ट वेक्टर ए बार, सेम लेंथ आहे, सेम डायरेक्शन आहे. आता ट्रायंगल लॉ मध्ये काय करतो आपण, ट्रायंगल लॉ मध्ये हा स्लाइड करून असा पुढे आणला होता आणि बरोबर इथं ड्रॉ केला होता. जिथं पहिला वेक्टर एंड होतो तिथं सेकंड वेक्टर स्टार्ट केला होता, म्हणजे सायकलिक ऑर्डर मध्ये. तर पॅरलोग्राम मध्ये तसं करायचं नाहीये. म्हणजे हा स्लाइड करून इकडे पुढे न्यायचा नाहीये, हा स्लाइड करून पहिल्याच्या ओरिजिनला जाण्याचा. म्हणजे सेकंड वेक्टर कुठं स्टार्ट करायचा, जिथं पहिला स्टार्ट होतो तिथं सेकंड स्टार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे हा वेक्टर स्लाइड करून तुम्ही इथं आणला तर चालतो, असा इथं आणला तर चालतो. हा, मी तुमची डायग्राम वेगळी काढतोय. सो दिस वेक्टर सेकंड वेक्टर बी बार कॅन बी स्लाइडेड पॅरलल टू इटसेल्फ अँड हा इथं आणला बघा, हा इथं आणला लाईक दिस. दिस इज अ बी बार, सेम लेंथ and same direction. This indicates b bar. आता ह्याच्यामध्ये ट्रायंगल जर तयार केला, ट्रायंगल करण्यासाठी तुम्हाला हा वेक्टर इथं, म्हणजे हे लक्षात ठेवा की ट्रायंगलला यूज करायचा असेल तर हा वेक्टर तुम्हाला इथं स्लाइड करून आणला पाहिजे. आता याच्यात मी काय केलं की हा जो वेक्टर फर्स्ट ए बार आहे त्याला मी पॅरलल लाईन काढली लाईक दिस. ए ला पॅरलल लाईन काढली आणि हा जो वेक्टर बी बार आहे त्याला सुद्धा पॅरलल लाईन काढली लाईक दिस. तर इथं पॅरलोग्राम तयार झाला. आता हा जर पॅरलोग्राम जर तयार झाला असेल तर ह्याला दोन डायगोनल असणार. हा एक डायगोनल असेल आणि इथे एक डायगोनल असेल. मग हा जो डायगोनल आहे जो कॉमन पॉइंटला स्टार्ट होतो, दोन वेक्टरचा कॉमन पॉइंट कुठला, हा कॉमन पॉइंट आहे. कॉमन ओरिजिनला जो डायगोनल स्टार्ट होतो तो मी ड्रॉ केला. सो दिस इज द डायगोनल स्टार्टिंग फ्रॉम कॉमन ओरिजिन. तर डेफिनेटली हा जो डायगोनल आहे त्याची लेंथ किंवा त्याचं मॅग्निट्यूड ह्या दोन्हींच्या एडिशन एवढंच येतं. म्हणजेच हा जो आहे दिस इंडिकेट्स रिझल्टंट वेक्टर आर बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार.
काहीही वेगळं नाही आहे. हा वेक्टर स्लाइड केला पॅरलोग्रामच्या समोरच्या बाजू सेम लेंथ असतात तुम्हाला माहित आहे. हा स्लाइड करून इथं आणला तर हा ट्रायंगलला झाला, हा इथंच ठेवला तर हा पॅरलोग्रामला झाला. जे दोन्ही लॉना आन्सर काय येतं, सेम येतं. हा वेक्टर मी हा स्लाइड करून इथं आणू शकतो ना, हा आणला तर हे दोन्ही कसे होणार, सायकलिक ऑर्डर मध्ये झाले. सायकलिक ऑर्डर झालं तर थर्ड साइड काय रिप्रेझेंट करते, रिझल्टंट वेक्टर. जे ट्रायंगल लॉ सुद्धा हाच रिझल्टंट वेक्टर आहे आणि पॅरलोग्राम लॉ नुसार सुद्धा हाच रिझल्टंट वेक्टर आहे. पण याच्यामध्ये आपल्याला एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे जो बऱ्याच टॉपिक मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला यूज करता येईल. तर स्टेटमेंट काय बघा, आपल्याला स्टेटमेंट बघायचं आहे पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. आता ट्रायंगल लॉ मध्ये स्टेटमेंट काय घेतलं आपण बघा, इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप are represented in magnitude and direction by the two sides of the triangle taken in cyclic order. आता फर्स्ट सेंटेन्स आहे असं सेम इथे घ्यायचं पॅरलोग्रामला. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, इथपर्यंत सेम आलं. इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू, तिथं आपण म्हटलं तर टू साइड्स ऑफ द ट्रायंगल म्हणलं होतं, इथे काय म्हणायचं, बाय द टू ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. ट्रायंगलच्या ऐवजी काय ना, पॅरलोग्राम. सो इफ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू ऍडजसंट, इकडच्या ही साइड घेऊन चालणार नाहीये, पॅरलोग्रामची ही आणि ही साइड घेऊन चालणार नाहीये. दोन वेक्टर कसे रिप्रेझेंट करायचे, याची ऍडिशन करायचे आहे. असे दोन वेक्टर कसे रिप्रेझेंट करायचे, तर ऍडजसंट साइड्सला रिप्रेझेंट करायचे, स्टार्टिंग फ्रॉम सेम ओरिजिन. So if two vectors of same type are represented in magnitude and direction by the two adjacent sides of the parallelogram, then their resultant, the दोघांचा resultant, then their resultant is represented in magnitude and direction by, कशाने represent करणार resultant, by the diagonal starting from common origin. या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट आहे तो कशाने रिप्रेझेंट होतो, तर ह्या डायगोनल जो डायगोनल कॉमन ओरिजिनला स्टार्ट होतो. सो वन्स मोर I will define the parallelogram law of vector addition. बघा, if the two vectors of same type are represented in magnitude and direction by the two adjacent sides of parallelogram, then their resultant is represented in magnitude and direction by the diagonal starting from common origin. हा जो कॉमन ओरिजिन पासून स्टार्ट होणारा जो डायगोनल आहे तो ह्या दोन्हींचा काय होईल, रिझल्टंट रिप्रेझेंट करेल. सो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. सो दिस इज कॉल्ड एज अ पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. नाउ नेक्स्ट जो पॉलिगॉन लॉ आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिफाइन करूया, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर अँड पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ह्या लेक्चरमध्ये आपण दोन महत्त्वाचे रूल स्टडी केलेले आहेत, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. पण बेसिक लक्षात ठेवा, दोन वेक्टरचे ऍडिशन आपण कधी करू शकतो, दोन वेक्टर सेम फिजिकल क्वांटिटीचे असतील तरच आपण ऍडिशन करू शकतो. म्हणजे फोर्स मध्ये फोर्स ऍड करू शकतो, वेलॉसिटी मध्ये वेलॉसिटी ऍड करू शकतो, फोर्स मध्ये वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी मध्ये फोर्स ऍड करू शकत नाही. दुसरी गोष्ट आपण काय स्टडी केली, दोन वेक्टर्स एक्झॅक्टली पॅरलल असतील तर डायरेक्टली ऍड करायचे, जसे स्केलरचे ऍडिशन करतो आपण, जसं अल्जेब्रा मध्ये ऍडिशन करतो 5 + 5 10, 4 + 5 9, तसं 20 न्यूटन 5 न्यूटन 25 न्यूटन, 5 न्यूटन 5 न्यूटन 10 न्यूटन. म्हणजे पॅरलल असतील तर डायरेक्टली ऍडिशन, आणि दोन वेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर डायरेक्टली काय करायची, सबट्रॅक्शन करायची. पण दोन वेक्टर जर पॅरलल किंवा अँटी पॅरलल नसतील आणि तुम्हाला ऍडिशन करायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागेल, एक तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन यूज करावं लागेल किंवा पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन यूज करावा लागेल. थँक्यू.